नमस्कार. एफ-डी मध्ये व्याजावर जास्त टॅक्स भरून कंटाळला आहात का? मग ऐका, एच-डब्ल्यू-पी कसं तुम्हाला टॅक्स वाचवायला मदत करतं. एफ-डी मध्ये दरवर्षी मिळणारं पूर्ण व्याज तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असतं. म्हणजेच जर तुम्ही 30% स्लॅबमध्ये असाल तर 8% व्याजावर मिळालेलं उत्पन्न जवळपास 30% करामध्ये जातं. 70,000 जर व्याज मिळालंय तुम्हाला, 21,000 रुपयाचा टॅक्स जातो आणि फक्त तुम्हाला मिळतात 49,000 रुपये. एच-डब्ल्यू-पी मध्ये काय वेगळं आहे? एच-डब्ल्यू-पी मध्ये तुम्ही जर दर महिन्याला ठरवलेली रक्कम काढता, ही रक्कम 2 भागात विभागलेली असते. मूळ रक्कम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आणि कॅपिटल गेन. आणि महत्वाचं म्हणजे टॅक्स फक्त नफ्यावर लागतो, मूळ रकमेवर नाही. समजा 8,500 रुपये जर मूळ रक्कम आहे आणि तुम्हाला 1,500 रुपयाचा फायदा झाला म्हणजे नफा झाला, तर टॅक्स फक्त 1,500 वरच लागतो. इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये खास फायदा आहे. जर इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक असेल तर 1 वर्षानंतरचा नफा लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून धरला जातो. त्यातही 1,00,000 रुपयापर्यंतचा नफा पूर्णपणे करमुक्त असतो. डेट म्युच्युअल फंड मध्ये काय होतं? डेट म्युच्युअल फंड मध्ये मात्र अलीकडच्या नियमानुसार नफा तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सेबल असतो. तरीही एफ-डी सारखा पूर्ण व्याजावर टॅक्स लागत नाही, कारण मूळ रक्कम करमुक्तच असते. म्हणून एफ-डी पेक्षा एच-डब्ल्यू-पी हा जास्त स्मार्ट पर्याय आहे. नियमित उत्पन्न प्लस टॅक्स बचत प्लस संपत्तीची वाढच अशा गुंतवणुकीच्या टिप्ससाठी फॉलो करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा. धन्यवाद.